नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूपच सुंदर आणि मस्त जाऊ देत। अर्थातच आजचा व्हिडिओ सुद्धा आपला असाच असणार आहे। एकदम सुंदर ठिकाणी आपण आलो आहोत। असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातला हा स्वर्गच आहे आणि सुंदर सुंदर अनुभव घेणार आहोत, सुंदर सुंदर नजारे पाहणार आहोत। येस, तर व्हिडिओची आपण सुरुवात करूया। आणि भरपूर दिवसापासून प्लॅन्स होते आपले खूपच जास्त, बट काही ना काहीतरी गोष्टीमध्ये येत होतं, त्याच्यामुळे आपले प्लॅन्स कॅन्सल होत होते। बट आता मी आली आहे नेरळमध्ये आणि आपल्याला जायचे आज कुठे? आपल्याला जायचे आज माथेरानमध्ये। येस, सो मी खूप एक्सायटेड आहे माथेरानमध्ये जाण्यासाठी आणि आपण व्हिडिओची सुरुवात करतोय। सगळ्यात अगोदर मी काय केलं, मीरा रोड टू दादर आले, दादरवरून मी कर्जत लोकल ट्रेन पकडली आणि कर्जतवरून मी आले थेट नेरळला। सो आपण आलो आहोत नेरळ जंक्शन आणि नेरळ जंक्शनवरून आपल्या टॉय ट्रेन्स सुद्धा आहेत, मिनी ट्रेन जे आपण बोलतो माथेरानची राणी। तर त्या ट्रेन आता बंद आहेत, म्हणजे 8 जूनपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत त्या ट्रेन्स बंद आहेत। तर या टायमिंग ऑफ पिरियडसाठी ते बंद आहेत। तर पावसामुळे पावसाळ्यात त्या ट्रेन बंद राहणार आहे आणि मी तर खूप एक्सायटेड आहे तुमच्यासोबत हा संपूर्ण व्लॉग आणि माझा संपूर्ण एक्सपिरियन्स शेअर करायला। तुम्ही एक्सायटेड आहात ना? तर चला माझ्यासोबत। टॉय ट्रेन मिनी ट्रेन तर इकडे उभी आहे। ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे, जून ते ऑक्टोबर दरम्यान ही ट्रेन आपली बंद असणार आहे, माथेरानची राणी। तर आपण कसं जायचं मी तुम्हाला पुढे सांगतेच। हे आहे आपलं संपूर्ण नेरळ स्टेशन। आपल्याला जायचं बाहेर, तिकडे आपल्याला टॅक्सी वगैरे मिळतं, मी पुढे तुम्हाला डिटेल्स सगळ्या देतेच। सो आपण बघूया। मी तर एक्सायटेड, आय एम एक्सायटेड। लेट्स गो विथ मी। इथूनच हे वातावरण इतकं सुंदर वाटतं ना मित्रांनो। बघा धुका बघते तुम्ही वरती। माथेरानला जाण्यासाठी इकडे ना टॅक्सी आहेत भरपूर आणि इकडे पर पर्सन 100 रुपये घेतात। स्टेशन उतरलं की लगेच इकडे टॅक्सी आहेत लागलेल्या। चला आपल्याला मिळाली आहे टॅक्सी, फायनली बसतोय आपण आणि पर पर्सन 100 रुपीज दस्तुरी नाकाला आपल्याला पोहोचणार। तिथं मग पुढे आपल्याला कसं जायचं मी तुम्हाला सांगेनच। हो, लेट्स गो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला? 21 मिनिटं आणि 9 किलोमीटर आहे ना? 9 किलोमीटर आणि 20 मिनिटं। आणि इथपासून जे नजारे सुरू झालेत ना मित्रांनो, इकडे जे राहतात ना लोक, त्यांना तर नेहमीच अनुभवायला मिळतं, पण आपल्यासारखे आपण कधीतरीच येतो आणि मस्त डोळ्यासह आनंद घेऊन जातो। हा एकच आहे। चला मित्रांनो, एंट्री केली आपण। बघताय मागे सगळं धुकं वगैरे आहे आणि सगळे ग्रुपने आलेत। मी एकटी आले पण मी तुमच्यासोबत आहे, सो त्याचा आनंद आहे मला आणि खूप भारी वाटतंय लिटरली। आणि आताच थंडी वाजायला लागली थंडी वाजायला सुरुवात झाली आणि संपूर्ण धुकं आहे। वाव, मी आता थोडंसं फास्ट धावते कारण आहे ना 15 मिनिटात आपली ट्रेन येणार आहे, त्याच्यामुळे 200 मीटर चालत जायचे त्यासाठी। चला पहिले तिकीट काढून घेते आणि मग पुन्हा बोलते तुमच्यासोबत। घोडे पण आहे तिकडे, घोड्यांनी पण आपण जाऊ शकतो, पुढे प्रवास करू शकतो। आणि इकडे ई रिक्षासुद्धा आहेत, त्यासुद्धा आपल्याला सोयीस्कर आहे। ज्यांना जायचं आहे पर्सनल रिक्षा घेऊन ते जाऊ शकतात समोरून। घोड्यांची सवारी पण इथे आहे सगळीकडे। आणि धुकं तर बापरे, समोरचा रस्ता पुढे दिसतच नाही 1-2 स्टेप चालल्यानंतर। अमन लॉज हे रेल्वे स्टेशनचं नाव आहे आणि इकडून आपण जायचं आहे थेट माथेरान मार्केट त्या साईडला आणि तिथून आपली ट्रेन येईल आणि आपण एंटर करू। अमन लॉज जवळ आलो आणि पूर्ण नेटवर्क गेलं आपलं। इकडून जे बाहेर आहे तिकीट काउंटर वगैरे इथपर्यंतच मे बी आपलं नेटवर्क असणार, त्याच्या पुढे नेटवर्क पूर्ण निघून जाणार आहे। बघा आता पुढे पण माथेरान मार्केट आणि तिथे बघूया नेटवर्क इथे काय, मग नेटवर्क आलं तर वेल अँड गुड। ट्रेन आली मित्रांनो, टॉय ट्रेन आली। येस, अमन
लॉज टू माथेरान मार्केट. ॲटलिस्ट आपल्याला ही ट्रेन सुरू आहे. जरी ती ट्रेन नाही मिळाली आपल्याला तरी पण ही ट्रेन सुरू आहे. येपी. सगळ्यांचा उत्साह बघा मित्रांनो. नजारे आतमध्ये झाडांमध्ये पण मोकळं दिसतं एवढं. जन्नतच एकदम. वाव यार, माय गॉड, आय एम रिअली एकदम स्पीचलेस. काय निसर्गाने केलंय सौंदर्य. हा वा. आणि आपली टॉय ट्रेन. लोकांची घरं पण आहेत, तरी लोक राहतात पण. बंगलो आहेत लोकांचे. आणि गावच्या सारखी घरं पण आहेत एकदम मस्त. जाता जाता ट्रेनमधून हॉटेल्स पण दिसत आहेत आणि भरपूर हॉटेल्स आहेत. इकडे आपण स्टेसाठी पण आरामात येऊ शकतो, बिंदास येऊ शकतो. इकडे लगेच रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच सगळे हॉटेल्सची सुविधा अवेलेबल केलेली आहे. हॉटेलच्या पत्र्यावर माकड बसले. आणि आपलं माथेरान स्टेशन. चला उतरूया ट्रेन. आपण आलो आहोत माथेरान. चला आता रस्ता बघूया की कुठे जायचं आपल्याला एक्झॅक्ट. सो फायनली आपण आलेलो आहोत आणि इकडे ना बाजूबाजूला माकडच माकड आहे. लिटरली बघून भीती वाटते बघा. आपण तिथून ट्रेनमधून उतरलो की लगेच राईट साईडला यायचं आणि तिथून बाहेर चालत यायचं आहे. आणि इथून पूर्ण हा स्ट्रेट रस्ता आहे. आपल्याला तो क्रॉस करायचा आहे आणि पुढे जाऊन मग पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. इथून आपण चालत येताना आपल्याला उपाहारगृह, नाश्ता वगैरे, हॉटेल्स वगैरे आहेत खाण्याचे सुद्धा. तर या साईडला पण आहे. चहा घ्यायची एक इच्छा होती, कडक चहा. हॉटेल्स वगैरे तर इथे खूप आहेत मस्तपैकी. म्हणजे आजूबाजूला
पोहा, उपमा, शिरा, नाश्ता किंवा जेवण सगळं सुविधा आहे. इकडे एक मागे बघितलं सी फूडचं पण रेस्टॉरंट होतं, सो विच इज गुड थिंग. तर आपण अगोदर पुढे जाऊया आणि पुढे पण ऑब्व्हियसली चहा वगैरे असणारच आहे. तर मी पुढे पहिले जाते. मला एक्साइटमेंट लागून राहिले की पुढे अजून पुढे काय. तुम्हाला पण वाटत असेल ना. आणि ट्रेनमधून येतात तर भाईसा फक्त 15 मिनटं लागतात. बट जी फिलिंग आहे ना, म्हणजे जरी आपल्याला ती मोठी ट्रेन नाही मिळाली जी 2.5-3 तास घेते, जी आपल्याला इकडे पोहोचवते, पण ही जी ट्रेनचा अनुभव आहे ना तो मस्तच होता एकदम. आपल्याला ना स्टार्टिंगचाच पॉईंट लागला आहे तो म्हणजे नवरोजी लॉर्ड गार्डन. सो एकदा गार्डनमध्ये जाऊन बघूया आपण की काय आहे नक्की. आलो आहे पण आपण किती फिरणार आहोत, काय फिरणार आहोत हे तर काय माहीत नाही आहे. बट फिरणार मात्र नक्की. आपल्याकडे भरपूर टाईम आहे. आता बरोबर सकाळचे 9:15 झालेत. मी घरातून निघाले होते 5 वाजता बरोबर आणि मला बरोबर ॲक्युरेट सगळ्या टाईम टू टाईम गाड्या मिळाल्या. सो त्याच्यामुळे मी बरोबर टायमवर पोहोचते. सकाळ आलं ना की आपल्याला मस्तपैकी आरामात गोष्टी कव्हर करायला मिळतात आणि त्याचा आनंद पण घेता येतो. किती शांतता आहे मित्रांनो इथे. उंच आहे खूप. आपण आता उंचावर आहोत आणि तिथून हा समोरचा व्ह्यूज दिसतो आपल्याला. आणि इथून येता सुरुवातीलाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप भारी वाटते बघून. इथून या हॉटेलचा व्ह्यू तर भाईसाहेब एकच नंबर. वाव, रुचा हॉटेल मस्तच आहे एकदम. वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर, माथेरान, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. तर ही इकडे शाळा पण आहे आणि त्याच्यावरतीच तिथे दवाखाना पण आहे. ही मला सेम बघून आहे ना, म्हणजे आपली तुरळला मम्मीची शाळा पण अशीच आहे. म्हणजे अशी शाळा वगैरे आणि इकडे असे दवाखाने वगैरे, म्हणजे सेम फिलिंग आहे तशीच. अशा वरती पायऱ्या आणि तशाच समोर शाळा. त्याच्यामुळे ते बघताना खूप सेम फिलिंग आली मला की तुरळची आठवण आली. मम्मी तुझ्या शाळेची आठवण झाली मला इथे. खारुताई पण दिसले आपल्याला. हॅलो. इथे रिक्षा पण आहे मस्त आणि एक जण वगैरे असं खेचून जात असणार रिक्षा. पुढे कदाचित आपल्याला बघायला मिळेल श्री पिसरनाथ शॉपिंग सेंटर. तर इथून आपली एंट्री होते सगळे पॉइंट्स एक्सप्लोर करण्यासाठी. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, देवनार, गोवा आणि काश्मीरला. आता आपण आलोय खंडाळा पॉइंट बघायला. खंडाळा पॉइंट माथेरान आपले हार्दिक स्वागत करीत आहे. खंडाळा पॉइंट बघण्यासाठी आपण तिथून एंट्री केली आहे आणि आता आपण इथून सरळ चाललोय. आणि मस्त आपल्या गावच्या सारख्या इकडे पायऱ्या आहेत. वारा गाई गाणी प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली धुंद फुल पाने, वारा गाई गाणे. ओ माय गॉड, खंडाळा पॉइंटला आले आणि मला समोर दिसतच नाहीये काही. ओ बाप रे, काहीच दिसत नाहीये. OMG. लिटरली डोळ्यांची पारणं फेडणारं हे सुंदर जे दृश्य आहे ना, हे खरंच तुम्ही अनुभवा आपल्या व्हिडिओजमधून. बट जे आपण प्रत्यक्षात डोळ्याने अनुभवतो ना ते तर नयनरम्य एकदम. अरे अरे अरे, खूपच सुंदर. आणि ॲक्च्युली आता हाईट कळत नाही आहे की किती आहे ती, कारण सगळं फॉग आहे बघताय तुम्ही. आणि किती सुंदर वाटतंय. फक्त झाडं इथे आहेत जी जवळपास दिसत आहेत, बाकी खाली सगळं फॉग आहे. हे जेव्हा क्लिअर होईल ना तेव्हा जो दिसणारा नजारा आहे ना, आहा हा. एक काम करू. येस 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 येस, हे फॉग साईडला होत आहे. ओ माय गॉड, माझी एक्साइटमेंट बघताय. मी पहिल्यांदाच आले ना, सो एवढी मी एक्साइटेड असणार. आई शपथ, काय हे देवाने सुंदर केलंय. बाप रे, मी शब्दात नाही सांगू शकत. लगेच तुम्हाला दाखवते. आता इथून आहे ना धुकं थोडंसं साईडला झालंय, त्याच्यामुळे तुम्ही बघताय किती आपण उंचावर आहोत. अरे बापरे, आता हे अजून साईडला झालं ना की अजून मोकळं होईल. पण हे जे समोरचं धुकं आहे ना ते क्लिअर झालेलं आहे. आणि इकडे आहे ती फक्त शांतता. सुख म्हणजे काय असतं, सुख म्हणजे हा नजारा असतो. वाव, असं वाटते मी एकदम कुठे आली आहे.
म्हणूनच आहे ना भरपूर जण सांगत असतात की खंडाळा पॉईंट बघण्यासारखं आहे, खंडाळा पॉईंट बघण्यासारखं आहे. सो आता मला कळलं की खंडाळा पॉईंट का बघण्यासारखं आहे. अरे बापरे, अजून थोडं धुकं साईडला आलं ना, एक 5 मिनिटं आपण थांबून बघूया. आज आपल्याला काही आहेत पॉईंट्स ते कव्हर करायचे, मी तुम्हाला सांगेनच पुढे पुढे. बट आणि आपण ही करतोय ती सोलो ट्रिप आहे, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. वा, एक काम करते, मम्मीला ना व्हिडिओ कॉल लावते आणि भाऊला, बघूया काय करते. तुला घेऊन येते तिकडे. अरे बापरे, थांब तुला समोर दाखवते. लोक आहेत काय इकडे? आता कोण नाहीये, हे खंडाळा पॉइंट आहे, पण समोर जे आहे ना, थांब. वाव, खूपच भारी. इथे आता खालच्या साईडला ना थोडं धुकं क्लिअर झालं, त्याच्यामुळे ना बापरे मस्तच, थोडंसं हलकं एकदम लाईट क्लिअर झालंय. आणि समोर तर आहेच फॉग. आपण काय करूया, या पॉईंटवरून खंडाळा पॉईंटवरून दुसरीकडे जाऊया आपण. आता आपण जाऊया इको पॉईंट, आणि पुढे पण पॉईंट्स दिलेले आहेत, ते पण आपण हळूहळू कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. घोडे पण आहेत. कसं आहे काका पर पर्सन? 5 पॉईंटचे 400 रुपये प्रति पर्सन. जेवढं जमेल तेवढं चालत जाऊया. अजून काय एवढं आपण चाललो नाही आहे, बट ठीक आहे, बघूया पुढे काय होतं आहे ते. आणि खंडाळा पॉईंट तर मस्तच होता एकदम. फक्त फॉग अजून थोडं ओसरलं असतं ना. आता हा माकडे एवढी मस्ती करतायत झाडावर, आवाज ऐकताय तुम्ही. आणि आता तर या रस्त्यावर कोणीच नाहीये. आता आपण इको पॉईंट आणि दुसरे अजून 4-5 पॉईंट बघायला चाललोय. मागे काका होते घोड्यांच्या सफारी करून देणारे, तर मग ते बोलले की तुम्हाला जाऊन येऊन 1.5 तास लागेल. तर मग 1.5 तास ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 5 पॉईंट पाहायला मिळतील ना, असं जाऊन येऊन 1.5 तास ठीक आहे. फक्त जिकडे चढण वगैरे असते ना, तिकडे थोडासा त्रास होतो. जसं खंडाळा पॉईंटला पायऱ्या उतरताना काय नाही वाटलं, बट चढताना थोडासा हलकासा दम लागला. बट आता बघूया व्हॉट इज नेक्स्ट. आता आपण बरोबर आलो आहोत पॉईंट्स कव्हर करायला. या साईडला एक रस्ता आहे, तिकडे 4-5 पॉईंट्स आहेत, आणि या बाजूला एक रस्ता आहे, तिकडे 3 पॉईंट्स आहेत. पहिले कुठे जाऊया? मला वाटतं आपण आहे ना, आपला कल उजव्या बाजूला नेऊया. आपण उजव्या बाजूलाच आपला कल नेऊया. आपण जाऊया या दिशेने. आता हे 5 पॉईंट्स बघूया आपण, जेवढे जमतात तेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. मला तर असं वाटतं ना की मी नक्की कोणता पॉईंट कव्हर करू आणि नक्की काय काय दाखवू, काय काय बघू असं वाटतंय. संपूर्ण रस्ता आहे मधून, आणि वरच्या बाजूला सगळी झाडं आहेत, आजूबाजूला सगळी झाडं आहेत, त्याच्यामुळे पूर्ण शांत, आणि पक्ष्यांचा आवाज. तर मग हे वातावरण एकदम मस्तच आहे. आता चला थोडंसं स्पीड वाढवूया आपण आणि पुढे पुढे जाऊया, बघूया काय काय आहे. आता जे सगळे पॉईंट्स ऐकतोय ना, उत्सुकता लागून राहिले की अरे बापरे कसं असणार. या बाजूने 2 ते 3 मिनिटं चालत आल्यावर पुन्हा आपल्याला एक बोर्ड दिसतात, आणि पुन्हा इकडे आपल्याला पॉईंट्स दिसतात. या दिशेने ॲरो दाखवलेत, आणि या पण साईडला आपण राईट साईडनेच जाऊया. संपूर्ण आहे ना लाल लाल मातीचा रस्ता आहे, आणि याच्यातून आपल्याला जायचं आहे. फायनली कोणतरी दिसलं आणि चाललेत दोघं. इथून तर बापरे कोणच नाही आता, बट ठीक आहे. इथून आपल्याला दिसलंय ना मित्रांनो काहीतरी, हे बघा. चला आता क्लिअर म्हणजे झालंय, पुढे जाऊन आता आपल्याला अजून क्लिअर बघायला मिळेल. पटापट जाऊया. हनीमून पॉइंट फक्त 2 मिनिटावर आहे. चला. आणि फुले तोडू नयेत कृपया. बघा किती छान लिहून ठेवलंय, आपण पण त्याचं पालन केलं पाहिजे. हनीमून पॉइंट मस्त ना, इंटरेस्टिंग वाटतंय. बघूया जाऊन काय आहे ते. इकडे आता आहे एक पॉइंट, आणि त्या साईडला पुन्हा आपल्याला जायचं आहे. पहिले इथे बघूया, कारण हे स्टार्टिंगला आपल्याला लागलं ना, मग हेच बघावं लागणार. आणि इकडे अजिबात आपण एवढं वॉक करतोय किंवा काय, अजिबात आपल्याला गरम जाणवणार नाही किंवा असं घाम वगैरे येणार नाही. खूप चिल्ड आहे एकदम वातावरण, आणि एकदम थंड आहे, थंडगार आहे, आणि अजून धुकं पण आहे. मग अशी तिथून येताना आपण पाहिलं ना, तर तिकडे थोडंसं क्लिअर झालं होतं. आलो आपण हनीमून पॉईंट जवळ. ओ माय गॉड, वाव. Oh my god. Oh my god. थांबा मी तुम्हाला लगेच दाखवते.
आहे हनीमून पॉइंट आणि इतकं सुंदर वाटतंय ना. तिकडे या साईडला आहे ना संपूर्ण सावली आहे या डोंगराकडे आणि त्या पलीकडच्या डोंगराकडे आहे ना संपूर्ण ऊन आहे. वाव. इथे आता एक कपल होतं, मी आधी तसे निघून गेले पण माझ्या पुढे आले होते ते लोक. सो मस्त फोटो बिटो काढत होते. अमेझिंग. बापरे, त्या टोकाला उभे आहेत लोक. म्हणजे तिकडे काय आहे सेफ्टी असं की काय नाहीये माहित नाही, पण तिकडे मला दिसत आहेत एकदमच टोकाला उभे आहेत. बघा समोर तिकडे दिसते तुम्हाला, एकदम टोकाला उभे आहेत ते लोक. आय डोंट नो सेफ्टी आहे की नाही, बट स्टील मला इथून दिसत आहेत. बघा व्हाईट टी शर्ट्स. सो चला आता आपण इकडून निघूया. आता थोडा वेळ फिरलो आपण, 1-2-3 पॉईंट्स कवर केलेत. म्हटलं थोडा टी पण पाहिजे ना, टी ब्रेक तो बनताय भाई. 2 कुत्रे आहेत, एक इकडे तिकडे गेले, शांत आहे तिथे. टी ब्रेक करून झाला आणि आता आपण पुढच्या दिशेने निघालोय. तेवढ्यात मला एवढं मोठं वारूळ दिसलंय. एवढं मोठं वारूळ आहे, अजिबात हात लावू नये. बघा मित्रांनो किती भारी वाटतं एकदम, आणि किती मस्त सुंदर रस्ता आहे हा. आणि वरती सर्व झाडच आहेत आणि असा रस्ता एकदम, दगड वगैरे आहेत, लाल माती आहे आणि आवाज आहे पक्ष्यांचा. मागे आहेत माझ्या काही मुलं आहेत, तर त्या लोकांचा ग्रुप पण येतोय. बट पुढे पण लोक गेलेली आहेत आणि भरपूर लोक होती येताना आलेली. आणि ॲक्च्युली आज आहे फ्रायडे. मोस्टली आहे ना सॅटर्डे संडेला पण खूप गर्दी असते. सो आता तर सुरूच असणार आहे, कारण आता मान्सून जो आहे. असं सगळं सुंदर वातावरण हे कोणत्या ॲडव्हेंचरपेक्षा पण कमी नाही मित्रांनो. सिरियसली, म्हणजे आपण एकटेच चाललो आहे, सोलो ट्रिप सुरू आहे, सोबत तुम्ही आहात सगळे आणि एकट्याने हा प्रवास सुंदर सुरू आहे. सो असं वाटतं अजून पुढे काही आहे. पाय थकले असतील पण मन नाही थकत आहे, मेन म्हणजे ती गोष्ट आहे. म्हणून मी चालतेच आहे. वा, असं वाटतं आपण गावाला पण आलो आहे. मिक्स फिलिंग एकदम, ॲडव्हेंचर, गाव, नेचर, सगळं एकदम. हे झाड तरी बघा कसं आहे झाड ना एकदम. बापरे.